नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र आरती. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत जंगलातील झाडांवरती राहणारा डेंजर डॉन म्हणजेच बांबू पीट वायपर. हो मित्रांनो, हा जो साप आहे याच्यामध्ये हिमोटॉक्सिक वेनम असतं आणि या सापाला इंग्लिशमध्ये बांबू पीट वायपर, मराठीमध्ये चापडा आणि तसंच हिरवी घोणस म्हणून पण ओळखलं जातं. तर हा याच्या हिरव्या रंगामुळे खूप जास्त चर्चेत असतो. स्पेशली हा गडद हिरव्या रंगात किंवा पोपटी रंगामध्ये भेटतो. तसेच काही याच्यामध्ये तो पिवळ्या, पांढऱ्या आणि काळ्या शेडिंगमध्ये पण त्याच्या अंगावरती पट्टे दिसतात. तर मित्रांनो, हा जो साप आहे याला ओळखायचं कसं, तर हा एक थोडासा जाडजूड असतो. डोकं त्याच्या मानेपेक्षा थोडं मोठं असतं. तसेच त्रिकोणी आकाराचं असतं. अरे गप्प बसा ना. हा, तर त्याचं डोकं जे आहे ते त्रिकोणी आकाराचं असतं आणि त्याचे जे डोळे असतात ते गोल असतात आणि डोळ्यामध्ये उभी भावली असते. आय नो की तुम्ही एवढं बारीक बघणार नाही त्याच्याकडे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या टायमिंगला जंगलात वगैरे आपले ट्रेकर्स वगैरे ॲडव्हेंचर्स लोक असतात, तर कृपया झाडांमध्ये हात वगैरे घालताना थोडा विचार करा, कारण हे राज्य त्याचं आहे. त्याचं म्हणणं सिम्पलचं फंड आहे की मी तुम्हाला त्रास देत नाही, पण मला जर त्रास दिला तर मग मी तुमचा गेम वाजवल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, चला, ह्या सापामध्ये हिमोटॉक्सिक वेनम असतं. जर याची इन केस बाईट झाली तर डॉक्टरी सल्ला घेणं खूपच जास्त गरजेचं आहे. जर नाही घेतलं तर मग आपलं वरचं तिकीट हे कन्फर्म आहे. तर मित्रांनो, हा जो साप आहे ना, याच्या डोळ्याच्या आणि नाकाच्या मध्ये हिट सेन्सिंग पिट्स असतात, म्हणून याला पीट वायपर म्हटलं जातं. हे हिट सेन्सिंग पिट्स म्हणजे काय, तर हा रात्रीच्या वेळी सुद्धा म्हणजे जो भक्ष्य असतो याचा, त्याच्या शरीराची जी उष्णता आहे त्याचा सेन्स घेऊन तो अचूकरित्या रात्रीच्या वेळी सुद्धा शिकार करू शकतो. ही याची खासियत आहे. चला, वेळेचा विलंब न करता ह्या जीवाला आता आपण निसर्गाच्या आदिवासामध्ये मुक्त करूया.